चालू केल्याच्या 5 महिन्यानंतर मला हा दिवस बघायला मिळेल, मी असा कधीच विचार नव्हता केला. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आजचा दिवस, आजचा व्हिडिओ किंवा हा अख्खा आठवडा माझ्यासाठी खूप 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 जास्त स्पेशल आहे, कारण आपले यूट्यूबवरती 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. 50 माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केला होता 12 नोव्हेंबर 2025ला, तेव्हा मी अजिबात विचार नव्हता केला की विदिन 5 महिने आपल्याला 50,000 माइलस्टोन अचीव करता येईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपले 10-10 हजार सबस्क्रायबर्स वाढत चालले आहेत, वाढतायत. तुमच्यामुळे होत आहे जे काय होत आहे ते. मला नाही माहित मी काय बोलू. मी सध्या खूप असा पॉज नंब सिच्युएशनमध्ये आहे, कारण 5 महिन्यात 50,000 लोक जमवणं, आपल्याला सबस्क्राईब करणं, हे काय म्हणतात ते खूप खूप इमॅजिनरी गोष्ट आहे. तुम्हाला कळतंय माझ्या हावभावाने, तुम्हाला कळतंय मला काय फील होतंय ते. बट आपण ते जमवतोय, आपण ते कमवतोय, आपण एकत्र ते अचीव करतोय. आणि आपण ह्याकरता ज्या दिवशी मी माझा हा चॅनल बनवला होता, त्या दिवशी मी म्हणाले होते की हा चॅनल माझा नाही आहे, हा चॅनल आपला आहे. दिस इज आर यूट्यूब चॅनल. म्हणून मी बोलते की वेलकम टू आर यूट्यूब चॅनल. आणि आर चॅनल हॅज 50K सबस्क्रायबर्स. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या फ्रेंड्ससाठी, जे लोक मला खूप जवळून सपोर्ट करतात, आणि तुमच्या प्रत्येकासाठी. माझं कॉन्टेंट एक माणूस जरी बघताय ना, तरी आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट पर्सन. मी त्या माणसाला माझं सगळंच देऊन टाकेन की तू माझं कॉन्टेंट बघतोयस, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. असे तुम्ही 50,000 आहात. मी 50,000 लोक एकत्र कशी दिसतात मला हे मी इमॅजिन पण नाही करू शकत. 50,000 लोक, मला असं ChatGPT करावे लागेल, कॅन यू शो मी 50,000 पीपल इन 1 फ्रेम. 5 महिन्यात 50,000 म्हणजे प्रत्येक महिन्याला 10-10 हजार. एवढाच माझं गणिताचं डोकं चालू शकतं, आणि तेवढं मी चालवलं आहे. प्रत्येक महिन्याला 10-10 हजार लोक वाढत आहेत. आणि आता आपण थोडंसं मे बी मॅनिफेस्ट करूया, थोडंसं प्रेडिक्ट करूया की एप्रिल ना, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत आपले 100K होतील, आणि मग आपला मे बी सिल्वर बटन येईल. बट ही गोष्ट आहे की ह्या 5 महिन्यात मी अजिबात विचार नव्हता केला की मी इथपर्यंत पोचेन. या 5 महिन्यात मी खूप काय काय केलं आहे. म्हणजे कोलॅब्स केले आहेत, माझे ड्रीम कोलॅब्स केले आहेत. मी खूप चांगल्या लोकांसोबत काम केलं आहे. मी खूप ट्रिप्स पण घेतले आहेत. मी मम्मी पप्पांसोबत फिरायला गेले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी जे काय माझ्या कॉन्टेंटमधून कमवलं आहे, थोडेफार पैसे जोडलेत, त्यातून मी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. ती म्हणजे मी iPhone 17 Pro Max घेतला आहे स्वतःच्या पैशाने. ही जेवढी आनंदाची गोष्ट आहे ना, तेवढं मला असं दुखतंय, कारण तेवढे मी पैसे मोजलेत. तुम्हाला मी स्टोरी सांगितलीच नाही ना की एक्झॅक्टली मी कसं काय iPhone 17 Pro Maxचा डिसिजन घेतला. मी हे रेकॉर्ड पण केला, मी प्रॉपर रेकॉर्ड केलं हे, कारण मला माहिती होतं मी कधीतरी स्टोरी टेलिंग करणार आहे तुमच्यासमोर. वाय नॉट टुडे. तर झालं काय होतं, मी डिजिटेकचा माईक मागवला होता, आणि मी चुकून मागवताना मिनी व्हर्जन नाही, मी प्रो सिरीज मागवली, ज्याला टाईप-C कनेक्टर येतो. म्हणजे ह्या साईडला पण टाईप-C आणि ह्या साईडला पण टाईप-C. तर तुम्हाला असाच कोणता तरी डिव्हाइस पाहिजे ज्याला टाईप-C कनेक्ट होईल. एक साईडला माईकचा तो रिसिव्हर, आणि दुसऱ्या साईडला, म्हणजे हा असा माईक आहे, हाच माईक आहे तो. एक साईडला रिसिव्हर आणि दुसऱ्या साईडला तुमच्या फोनच्या स्लॉटमध्ये तो जातो. आणि माझा होता iPhone 13, दिस बेबी. iPhone 13 लाइटनिंग आहे, ठीक आहे, लाइटनिंग केबल लागते त्याला. आणि मला मग असं तो माईक आल्यावरती मला असं रिअलाईज झालं की मी तर माती खाल्लीच आहे, पण मी रेडी नव्हती एक्सेप्ट करायला की मी माती खाल्ली आहे. माझं असं होतं की नाही मी काहीतरी जुगाड करेन. मी खूप जागेवरती शोधलं, माझ्या फ्रेंड्सने खूप जागेवर शोधलं, मम्मी पप्पांनी वगैरे पण खूप काय काय केलं. आम्ही अख्ख्या वसईतले सगळे टेक शॉप्स पालते घातले की असा काहीतरी डिव्हाइस पाहिजे ज्याच्या एक साईडला टाईप-C मेल आहे आणि दुसऱ्या साईडला टाईप-C लाइटनिंग आहे, तरच ते माझ्या फोनला, म्हणजे आयफोनला आणि माझ्या माईकला कनेक्ट होणार होता. तर मला तसा काहीतरी डिव्हाइस पाहिजे होता. मी जिथे जिथे फिरली ना, ते लोक मला बोलतो ऐसा तो डिव्हाइस आता ही नाही, ऐसा तो डिव्हाइस आता नाही. आणि तो डिव्हाइस डिजिटेकच्या वेबसाईटवर होता, पण तो तेव्हा आउट ऑफ स्टॉक झाला होता. तो माझा फ्रेंड मित्र विवेक, माय लव्हिंग ढेपशा मित्र, तो भांडूपवरून त्याच्या बिल्डिंगच्या जवळ त्याने ते शोधलं. तशी एक केबल शोधली ज्याच्या साईडला, एक साईडला लाइटनिंग होता, एक साईडला टाईप-C होता. आणि तो रात्री 11 वाजता मला द्यायला आला भांडूपवरून वसईला. आणि आम्ही खूप जास्त होप करत होतो की हे प्लीज कनेक्ट झालं पाहिजे, हे प्लीज कनेक्ट झालं पाहिजे. तो जेव्हा द्यायला आला, त्याच्या
तिसऱ्या दिवशी म्हणजे तो द्यायला आला 23 फेब्रुवारीला, 25 फेब्रुवारीला आम्ही हम्पीला चाललो होतो. आणि हा सगळा जो अट्टहास होता माझा माईक घेण्याचा, माईक फोनला कनेक्ट करण्याचा, तो याचसाठी होता की आम्ही चाललोय हम्पीला. आणि मला हम्पीला खूप सारं कॉन्टेंट शूट करायचं होतं, मला ब्लॉग शूट करायचे होते यूट्यूबसाठी. आणि मला माईक हवाच होता, कारण ऑफकोर्स ट्रॅव्हलिंगच्या टायमाला तुम्ही मोबाईलच्या व्हॉइसने नाही होत, मला माईक लागणारच होता. हा माझा अट्टहास होता की मेरे को चाहिए, मतलब चाहिए ही चाहिए. म्हणून आम्ही माईकचं ते जे काय केलं ते, मग तो वायर घेऊन आला. रात्री 10:30-11 वाजता तो वसईला पोचला. मी त्याला भेटले, आम्ही घरी आलो. आम्ही देवाचं नाव घेत घेत माईक करेक्ट केला आणि माईक करेक्ट झालाच नाही. कारण अपॅरेंटली 100 रुपयाच्या वायरने तुम्ही 4000चा माईक कनेक्टच नाही करू शकत. हे डोकं माझं चाललं पाहिजे होतं, पण त्या टाईमला मी सगळंच ट्राय करायला रेडी होते. तर पण मग विवेकचा फोन होता iPhone 15, मग त्याच्या फोनला कनेक्ट करून बघितलं तर माईक वॉज डुईंग वेल. बट मग आम्हाला हे रिअलाईज झालं त्या माईकचा बॉक्स वगैरे बघून की इट वॉज प्रो सिरीज, तर तो लाईटनिंगला कनेक्टच नाही होऊ शकत होता. तो फक्त सीवाल्या स्लॉटलाच कनेक्ट होईल, सीवाल्या स्लॉट. मग आम्ही खूप विचार करून 2 ऑप्शन्सवर लँड झालो. दुसरा ऑप्शन तर मी माझ्या डोक्यात स्वतःहून आणला होता. पहिला ऑप्शन असा होता की डिजिटेकचा दुसरा माईक घ्यायचा 3000चा, जो माझ्या लोकल शॉपमध्ये मिळत होता, पण तो चांगला क्वालिटी, ऑफकोर्स डिजिटेक. तो माईक घ्यायचा 3000चा. तो लाईटनिंगला कनेक्ट होतो आणि तो असं छोटूसा गोल येतो, तर तो घेऊन जायचा. बट माझं म्हणणं होतं की पहिली गोष्ट तर मी एक प्रो सिरीजवाला माईक मागवला, जो मी रिटर्न पण नव्हती करू शकत. आणि दुसरी गोष्ट, मी का 3000 एक्स्ट्रा टाकू एका छोटूशा गोलवाल्या माईकसाठी, ज्याची क्वालिटी एवढी खास नाही आहे. मला माहिती आहे, मी खूप जास्त रिसर्च केला, मी खूप जास्त व्हिडिओज वगैरे बघितले, मला माहिती आहे प्रो सिरीज जो मी मागवला आहे त्याची क्वालिटी बेटर आहे देन एनी अदर. मग मी का मागू ना, मी का अजून 3000 वाया घालू. बट ॲट दॅट पॉईंट आम्हाला तेच कन्व्हिनियंट वाटत होतं, कारण आमच्या हातात एकच दिवस होता. दॅट वॉज नाही, ॲक्च्युली एक दिवस नव्हता. आम्ही रात्री जे बोलत होतो दॅट वॉज रात्री 12 नंतर आमचं हे डिस्कशन चालू होतं. ऑलरेडी 25 तारीख उजाडली होती आणि त्या दिवशी रात्रीची आमची ट्रेन होती. माझी पण पॅकिंग राहिली होती, विवेकची पॅकिंग राहिली होती, माझ्यासोबत जो एक मित्र येणार होता साहिल, त्याची पण पॅकिंग राहिली होती. आणि प्लस मला एक ब्रँड व्हिडिओ पण शूट करायचा होता 25 तारखेच्या दिवशी, कारण मी 25ला संध्याकाळी निघणार होते हम्पीला जायला. मी 23 तारखेला दिवसभर विचार केला होता की व्हॉट इफ आपण एक नवीन फोन घेतला तर, आयफोन. कारण मी माझ्या डोक्यात कुठेतरी असा प्लॅन केला होता, जे मी कोणाला सांगितलं नव्हतं ऑफकोर्स, की मार्चमध्ये मला स्वतःसाठी एक नवीन फोन घ्यायचाच आहे. कारण दिस बेबी ह्यानी मला खूप साथ दिली आहे, बट आता मला थोडंफार अपग्रेड करायला पाहिजे. तर मी हा विचार करतच होते. तितक्यात मी माझ्या घरच्यांसमोर हा विचार मांडला आणि तेव्हा साहिल आणि विवेक दोघीजणं बसले होते, मम्मी, पप्पा, आई आणि गावावरून माझे आजोबा आले होते, म्हणजे मम्मीचे बाबा, ते पण आले होते. तर आम्ही एवढे सगळे घरात होतो आणि मी बॉम्ब टाकला की व्हॉट इफ नवीन 3000चा माईक घेण्याच्या जागी आपण आयफोन घेतला नवीनवाला 17 आणि 17 प्रो मॅक्स हे आपण घेतलं तर मम्मी पप्पांचा जो ॲक्च्युअल ॲव्हरेज पेरेंट्सचा प्रश्न असतो, कितीला पडेल. तर मी सांगितलं 1,30,40,000 होईल, म्हणजे असं प्रो मॅक्सचीच प्राईस सांगितली मी. तर त्यांनी विचारलं, त्यांचा पहिला झाला 2 वर्ष आधी आम्ही तुला हा 60,000चा घेऊन दिलेला आणि आता तू 60 पण नाही, तू त्याचे डबल आम्हाला सांगतेस, डबलच्या पण पेक्षा वरती. तर त्यांचं असं पहिलं होतं, पप्पा बोलतात नाही घ्यायचा. मला असं झालं का, पप्पा बोलतात मी पैसे नाही देणार. मला हा ठीक आहे, आय टेक द ऑनर, आय विल पे द. तर त्यांचं असं म्हणणं होतं नको घेऊ. माझं झालं का, पण का, थोडा विचार तरी करा. मम्मीचं होतं की ठीक आहे, तुला तुझ्या कॉन्टेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, तुला तुझी बेस्ट क्वालिटी देणं गरजेचंच आहे, तर तू घे, वी आर विथ यू, आपण घेऊया. मी आयुष्यात पहिल्यांदा हट्ट केला की घ्यायचं आहे तर मला हम्पीला जायच्या आधीच घ्यायचं आहे, नाहीतर मग मी तो 3000चा माईक घेऊन निघून जाईल, मला नाही फरक पडणार. या तो ये. युजली मी असा मिडल डिसिजन घेणारा माणूस आहे, पण या टाईम मला असं होतं की या तो आयफोन पाहिजे, या तर मग मी नाही घेणार आयफोन आणि मी फक्त माईकच घेईन आणि मग मी त्या गोष्टीचा विचार पण नाही करणार. अशा ह्या लेवलच्या ह्याच्यावर होती मी. मग मम्मी पप्पांशी बोलली, आम्ही ते कोटेशन काढलं, आम्ही फ्लिपकार्ट वगैरे सर्च केलं, आम्ही प्राईस काढले आणि आम्ही ठरवलं की घेऊया. फायनल डिसिजन झाला की लेना ही है.
तो अभी लेना है तो हमके पास सिर्फ एक ही दिन था, वो 25 तारखेचा सकाळपासूनचा दिवस होता. आणि 25ला सकाळी पप्पा बाहेर जाणार होते, त्यामुळे ते तर नव्हतेच. मी आणि मम्मी आम्ही असं ठरवलं की आपण जाऊया. साहिलने, बेस्ट बॉय साहिल, त्यांनी सुट्टी घेतली, त्याने ऑफिसला सुट्टी टाकली की मला काहीतरी काम आहे आणि मला ऑफकोर्स मी हम्पीला निघतो तर मला नाही जमणार यायला आज, मला पॅकिंग वगैरे यायचे. आणि त्याने XYZ रिझन्स दिले आणि तो पण थांबला. उजाडलं, सकाळी मी लवकर वगैरे उठले, मी आवरलं, पॅकिंग वगैरे स्टार्ट नाहीच केली ऑफकोर्स. डिरेक्टली पहिले आम्ही लोक गेलो विजय सेल्सला आयफोन बघायला. जेव्हा आम्ही आयफोन बघायला गेलो त्याने आम्हाला सगळं सांगितलं की असं असं आहे वगैरे वगैरे. त्यांनी सांगितलं की म्हणजे माझ्या पूर्ण बँक ह्याच्यावरती लोन नाही होऊ शकत, EMI नाही होऊ शकत, कारण माझा ते सिबिल स्कोअर मायनसमध्ये होता, एकदम बुंदात. आणि मला असं झालं, मी पप्पांना तर मोठ्या तोरत बोललेली, मैं दूंगी पैसे, मैं भरूंगी, नाही चाहिए मी करणार. पण सिबिल स्कोअर मायनसमध्ये आहे, कळत आहे मला, मायनस. आणि त्या पॉईंटला असं होतं की पप्पांचं पण असं म्हणणं होतं की वी कॅन पे ॲट वन्स बट लेट्स नॉट पे ॲट वन्स. तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी घे आणि तू तुझं जे काय असेल ते EMI वाला बघून घे. बट तेव्हा ते पॉसिबल नाही झालं बिकॉज मायनसमध्ये होता माझा सिबिल स्कोअर. सेम मम्मीचा पण सिबिल स्कोअर मायनसमध्ये होता. आम्ही आजपर्यंत जे पण काय घेतलं म्हणजे लॅपटॉप वगैरे वगैरे, इट वॉज ऑल ऑन डॅडीज बँक डिटेल्स. एकदा तर मी माझ्या बहिणीच्या बँक डिटेल्सवरती लॅपटॉप घेतला होता, तर त्यांचे सिबिल स्कोअर पॉझिटिव्हमध्ये होते. पण दीदी पण नव्हती तेव्हा, संदेशादा पण नव्हता. संदेशादा इज माय जीजू, ते दोघं पण नव्हते, जे लोक एंड मोमेंटला मला हेल्प करू शकत होते की त्यांच्या अकाउंटवरती झालं असतं, ते लोक पण नव्हते. आणि माझ्याकडे फक्त 7 तास होते. हे करेपर्यंत समथिंग 12 वाजून गेले होते. मग माझं असं होतं की ठीक आहे, तर लास्ट ऑप्शन आहे पप्पा घरी आल्यावरती त्यांची हेल्प घेऊन आपल्याला हे करायचं आहे. आणि त्या टाईम पिरियडमध्ये आम्ही 12-12:30पर्यंत घरी आलो. आमचं होतं जेवून मला हम्पीची बॅग पॅकिंग करायची होती. आणि जर चुकून ब्रँडचा रिप्लाय आला तर मग मला त्या दिवशी त्या टायमात त्या तासात ब्रँड व्हिडिओ पण शूट करायची होती. ठीक आहे, हे माझे टास्क होते. मी घरी आले, जेवले, शांतपणे मी डोकं शांत करून पॅकिंग स्टार्ट केली. आणि ऑफकोर्स मला पॅकिंग शूट पण करायची होती, जी मी शूट केली. मी पॅकिंग जेव्हा शूट करत होते ते करत करत 3 वाजले. पप्पा 3 वाजता घरी आले. माझं असं होतं की ठीक आहे, आता पॅकिंग झाली की आपण जाऊया विजय सेल्सला, आताच डिरेक्टली विजय सेल्सला जाऊया, हे आमचं ठरलं. 3:30ला ब्रँडचा रिप्लाय आला की हां लेट्स गो शूट इट टुडे ओनली. कारण त्या लोकांना 1 मार्चला अपलोड करायचं होतं आणि 1 मार्चला मी ऑलरेडी हम्पीतच असणार होते किंवा मी गावी जाणार होते त्याच दिवशी डिरेक्टली. तर मला ऑफकोर्स शूट करणं कुठेच पॉसिबल नव्हतं. आणि दे वॉन्टेड टू गो लाईव्ह बाय 1 आणि हॅड ओनली 3-4 दिवस, बिकॉज फेब्रुवारीचा महिना अजून 2 दिवस कमी असतात त्याच्यात. तर मला त्या दिवशी शूट करणं भाग होतं. आय टूक इट एज अ चॅलेंज की लेट्स गो, आपण शूट करूया. मी 3:30 नंतर शूट स्टार्ट केलं. 4:45पर्यंत मी शूट करत होते. ठीक आहे, आमची ट्रेन होती 9:30ची CSMT वरून. त्यासाठी मला हुक ऑर बाय क्रूक 7ला घरातून निघायचंच होतं. माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. 4:30पर्यंत मी शूट करत होते. जसं शूट झालं 4:45ला माझ्या थोडीफार पॅकिंग पण बाकी होती, मी ती फटाफट आवरली. डॉट 4:55ला आम्ही लोक घरातून निघालो विजय सेल्सला जायला. 5:10 5:15पर्यंत आम्ही लोक पोहोचलो. वी हॅड ओनली 2 hours टू गेट अ न्यू फोन और मे बी गेट अ न्यू माईक अँड लीव. कारण ट्रेन मिस होईल भाई, ते आयफोनच्या चक्करमध्ये असं झालेलं. आम्ही विजय सेल्सला पोहोचलो. त्यांना आम्ही सांगितलं असं असं आहे. त्याने डॅडींचा सिबिल स्कोअर चेक केला, गुड टू गो होता तो. आणि मग त्यांच्या अकाउंटवरती वगैरे EMI वगैरे सगळं होणार होता, इझिली होणार होता. आणि आय वॉज हॅपी. म्हणजे मी जेवढं त्याने मारलेलं ना की अरे पप्पांना नाही, पप्पांचं असं, पप्पांचं तसं, पण ॲट दी एंड त्यांच्याच ह्याच्यावर होणार होतं आणि ते ठरलं होतं. सो वी वर लाईक की ठीक आहे आपण हे करूया. सॉरी टू इंटरप्ट, कोणतरी आलं होतं. तर आता झालं असं होतं की 5-5:30पर्यंत आमचं ठरलं की हां त्यांच्या फोनवरती त्यांच्या अकाउंटवरती होऊन जाईल वगैरे वगैरे. त्यांचं मी बँक अकाउंट ट्राय केलं. तर तो जो त्यांचा फाइनेंस टीमवाला होता तो म्हणतो ये बैंक अकाउंट थोड़ा रिस्की है, हम इनके साथ ऐसे लोन वोन पे काम नहीं करते, इनके थ्रू आपको लोन नहीं मिलेगा. अँड आय वॉज लाईक की एक माझी उमेद होती, होप होतं, ते पण नाही. मग डॅडींचं दुसरं बँक अकाउंट जे बँक ऑफ बरोडा वगैरे होता, त्यांच्या थ्रू आम्हाला होऊ शकतं. पप्पा वाजले की हां येतं मिळेल, हे तर चांगली बँक आहे वगैरे वगैरे.
बट तो बँक अकाउंट ॲक्टिवेटच होत नव्हता, कारण तो खूप वर्ष बंद होता. आम्ही खूप ट्राय केलं, ते SMS वगैरे पाठवून ते होतच नव्हतं. हे याच्या नादात 6-6:30 वगैरे होत आले होते आणि आमचं खूप खूप असं होतं. मग मी त्या अंकलना पण खूप रिक्वेस्ट केली, अंकल मेरे को बाहेर जाना है. आणि मग साहिल पण आला होता, तो तर रेकॉर्ड करत होता. त्या अंकलला समजलं की मी इन्फ्लुएन्सर वगैरे असेल, तर त्याने मला विचारलं की आय यू एन इन्फ्लुएन्सर वगैरे वगैरे. मग मी त्याला प्लीज की प्लीज कर दो, प्लीज कर दो. मग शेवटी त्याने असं सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या बँकची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल ते की तुमचं वेळेत EMI कट होईल, कारण मग नंतर तुम्हालाच ते पेनल्टी वगैरे लागते, तर इट इज ऑल यू ओनली, तर तुम्ही ते बघून घ्या काय ते. अँड आय वॉज लाईक की हो, विल टेक केअर ऑफ इट. मी त्या बँकवाल्यांच्या पण जाऊन पाया पडेन की प्लीज करून द्या, करून द्या, करून द्या. बट अगेन त्यांनी सपोर्ट केला की आम्ही तुमचं बँक अकाउंट अप्रूव्ह करून टाकतो, होऊन जाईल. मग त्यांनी बँक अकाउंट अप्रूव्ह केलं, आम्ही EMI वगैरे अमाऊंट ठरवली. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे खाली जाऊया. खाली जाऊन 5-10 मिनिटं थांबलो आणि मी खूप अँक्शियस होते की चला मला जायचं आहे, माझी ट्रेन आहे, माझी ट्रिप आहे, प्लीज चला. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की दिस इज युअर प्रोडक्ट, अनबॉक्स करा. मी ते आयफोनची ही काढली. ब्रो आय टेल यू द फिलिंग, म्हणजे एकतर मी स्वतःच्या पैशाने घेतलं होतं आणि मी जो अख्खा दिवस जो मी अट्टहास केला होता, आणि द रिझन मी ह्याच्यासाठी, या एका माईकच्या पीससाठी मी iPhone 17 Pro Max घेतला. मी लोक 7ला डॉट पोचलोय वसईला म्हणजे घरात 7ला पोचलोय. 7:10ला मी निघाली आहे घरातून. मी स्टेशनच्या जवळ राहते त्यामुळे मी पटकन पोचले स्टेशनला. 7:12ची आम्ही ट्रेन पोचली आणि आम्ही डॉट 9ला CSMTला पोचलोय, वेळेत iPhone 17 Pro Max घेऊन ट्रेन पकडायला हम्पीची. तर हा होता आयफोन स्टोरी टेलिंग, म्हणजे बेसिकली कसा मी घेतला. आणि मग फायनली ऑफकोर्स ज्यासाठी मी केला होता हा एवढा अट्टहास, माझा माईक कनेक्ट झाला, मी खूप चांगले चांगले कॉन्टेंट शूट केलं. मी अजूनही ऑफकोर्स शूट करते आणि मी करत राहणार आहे भाई, मी करत राहणार आहे. आणि जेव्हा मी आयफोन घेतला ना, तेव्हा मम्मीने मला खूप असं समजवलं की बघ तू घेतेस, तू चांगली इन्व्हेस्टमेंट करतेस, पण तुला सेटबॅक नाही झालं पाहिजे. म्हणजे जे माझं डोक्यालिटीने होतं, ठीक आहे, माझं सेटबॅक तुमच्यामुळे कधीच नाही झालं. तुम्ही ऑफकोर्स नेहमीच मला प्रेम दिलं आहे. माझं डोकं कधी कधी खूप हे होतं, मी खूप ओव्हरथिंक करते, मी खूप अँक्शियस होते की चांगलं चाललंय ना, चांगलं चाललंय ना, आणि त्या नादात मी शूटच नाही करत, एडिट पण नाही करत. मला ते खूप जास्त असं होतं माझ्यासाठी. आणि फेब्रुवारी मंथ होता माझ्यासाठी तसा. मी जसं तुम्ही माझी तो व्लॉग बघितलाच असेल की मी खूप लो फील करत होते, मी खूप अंडर द प्रेशर होते, मी खूप 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 घाण माइंडमध्ये होते, म्हणजे स्टेट ऑफ माइंडमध्ये होते. बट इट पास्ट. मी असा विचार केला होता की हम्पी ट्रिप विल बी द वन ट्रिप जिथे मी खूप एन्जॉय करेल. आय लीव्ह माय मेंटल स्ट्रेस आउट, आय बी अ पॉझिटिव्ह पर्सन अँड कम आउट ॲज अ पॉझिटिव्ह पर्सन. आणि तसंच झालं, तेच केलं. बिकॉज ऑफकोर्स एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट केला तर पॉझिटिव्ह तर यांना बनता आहे. तर मम्मीचंच होतं की परत तू नाही असं ॲक्ट करायचं की मी मेंटली डिस्टर्ब आहे तर मी कॉन्टेंट नाही बनवणार वगैरे वगैरे. यू आर इन्व्हेस्टिंग, यू नीड टू बी अप टू डेट फॉर युअर कॉन्टेंट, आणि तुला एकदम प्रॉपर पॉझिटिव्हली या गोष्टीमध्ये काम करायचं आहे. कारण तू स्वतःचे पैसे टाकून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतेस, तर यू हॅव टू गिव्ह दॅट. तुला प्रत्येक एक जे तू रुपया भरते त्याचा तुला वसूल करायचा आहे, असा बेसिकली तिचा पूर्ण मुद्दा होता मला सांगायचा. आणि हे मी केलं, हे मी करते आहे. आणि म्हणजे हे सगळं जे काय ऑलमोस्ट जे काय पॉसिबल आहे, सगळं मी जे काय ट्रिप्स घेते आहे, मी जे काय वर्क ट्रिप घेते आहे, किंवा बोलतात ना मी जे काय इन्व्हेस्टमेंट करते आहे, ती जेवढी मी स्वतःसाठी आणि जेवढी मी आपल्या कॉन्टेंटसाठी करते आहे, ते सगळं तुमच्यामुळे पॉसिबल होतं आहे. यू गाईज आर वॉचिंग मी, यू गाईज आर लव्हिंग मी, यू गाईज आर शोईंग ऑल द पॉसिबल लव्ह, कमेंट, सबस्क्रिप्शन वगैरे जे काय आहे सगळं तुम्ही माझ्यासाठी करताय सेल्फलेसली. आणि म्हणूनच मी एवढं सेल्फलेसली कॉन्टेंट बनवू शकते तुमच्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या सगळ्यासाठी. म्हणजे मी कितीही एन्जॉय करत असले ना कॉन्टेंट बनवणं, एक माणूस जेव्हा येऊन मला बोलतो ना की मला तुझं कॉन्टेंट आवडलं, दॅट वन पर्सन बिकम्स द रिझन की मी अजून 4 व्हिडिओ बनवेन, मी अजून 4 गोष्टी करेन. तर हे मला मोटिवेशन तुमच्याकडून मिळतं. इट्स नेवर मी अलोन. मला तर हे मजाच येते मला हे करायला, मला खूप आवडतं. पण जेव्हा तुम्ही लोक मला बोलता ना, मला एक असं बूस्ट मिळते, एकदम असं जोरात पुश की गो मेक इट, लेट्स गो लिटल रॉकस्टार, आणि मेक मोर व्हिडिओज, मेक मोर कॉन्टेंट, मेक गुड कॉन्टेंट, गुड लेवलचं एंटरटेनमेंट बनवा लोकांसाठी. आणि दॅट इज हाव हे आपण करतोय, चालू ठेवलं. आणि अजून एक मोठी गोष्ट, जेव्हा आपले 50K झाले तेव्हा मला फोटो काढायचा होता, म्हणून मी कॅमेरा स्विच केला आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी फोनवरती बोलत होते.
मी चुकून तो जो 49,999 50,000ला स्क्रोल होतो ना यूट्यूबवरती व्हिडिओ, यूट्यूबच्या लाईव्ह अकाउंटचा व्हिडिओ, तो मी चालूच नाही केला, तो मी घेतलाच नाही व्हिडिओ. बट ठीक आहे, एनिवेज मला थोडासा रिग्रेट झाला की मी का नाही केला वगैरे, बट ठीक आहे. मग त्या दिवशी मी मंदिरात वगैरे जाऊन आले, गणू पप्पाचे आशीर्वाद घेतले की थँक्यू सो मच, हे सगळं जे काय आहे ते तुमच्यामुळे, ओनली यू. आणि नंतर घरी आल्यानंतर मला असं वाटत होतं की मे बी माझ्या घरचे काहीतरी असं सरप्राईज वगैरे करतील, पण तसं काय झालं नाही. मग दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी जेव्हा बाहेरून आले तेव्हा माझ्या घरच्याने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. मी चप्पल काढत होती. युजली मी चप्पल शूरॅकमध्ये नाही ठेवत, मी बाहेर ठेवते, पण नेमकी मी कसं काय माहिती ना शूरॅकमध्ये चप्पल ठेवायला गेले आणि शूरॅक अख्खा भरलेला आहे का. मग समजलं की कोणतरी आलंय. मग अख्खं घर भरलेलं, सगळेच आलेले, म्हणजे मावशी, दीदी, माई, आत्या वगैरे, ऋतू आलेला, काव्य आलेली, हे लोक सगळे केक वगैरे घेऊन आलेले. आणि मग आम्ही केक वगैरे कट केला आणि मग त्या लोकांनी असं सरप्राईज केलं की अरे 50K आमच्या पोरीचे 50K झाले असं. ते झालं. त्या सेलिब्रेशन नंतर मी झोपून दुसऱ्या दिवशी उठले आणि मला घरी सांगितलं पप्पाने की लवकर उठ, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. की ठीक आहे चालेल, लवकर उठते. मग लवकर उठली, 9:30 पासून मी उठून तयार आणि मी अशी डुलते की कोण येणार आहे पाहुणे. मग मामा आले भेटायला. ठीक आहे, मामा आले. मामाने माझ्यासाठी क्यूट असं सनफ्लॉवरवाला बुके आणलेला. थांबा मी तुम्हाला नंतर दाखवेन तो बुके. क्यूट सनफ्लॉवरवाला बुके आणला मामाने. आणि मग मम्मी बोलली की काहीतरी काम आहे तर तुम्ही जाऊन प्लीज पटकन करून या. आणि म्हटलं की ठीक आहे. आणि पप्पा घरी नव्हते तर आम्ही दोघे जण गेलो ते काम करायला. आणि मी रिटर्न आली, बेल वाजून दरवाजा उघडला. मी ट्रायपॉड लावलाय. मी बोलले माझा ट्रायपॉड कोणी लावलाय. आणि दरवाजा उघडून बघितलं तर माझे 3 मुष्टंडे मित्र आलेले. आरू जो माझा चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड आहे, विवेक जो डेपशा माझा मित्र, जो माझ्यासाठी माझ्या कॉन्टेंटसाठी लय मरत असतो आणि तो माझ्यासाठी खूप करतो तो. आणि साहिल ऑफकोर्स माय ओजी क्युटी, तो आला होता. ते 3 जण आले होते आणि त्या तिघांनी माझ्यासाठी माझ्याच घरातली शॉल, माझ्याच घरातली टोपी आणून माझा सत्कार केला. ते करतात ना आले तुफान की ती जिद्दना सोडली तसं टाईपचं, त्या लोकांनी ते केलं. आणि त्या लोकांनी केक आणला होता, पार्टी पॉपर वगैरे आणलेलं होतं, त्यांनी ते फोडलं. माझ्यासाठी चॉकलेट्स आणले होते, ते आम्ही केक वगैरे कट केलं. बट सगळ्यात बेस्ट गोष्ट जी त्या लोकांनी आणली होती वॉज त्यांनी 50K सबस्क्रायबर्सच्या अचीवमेंट, म्हणजे हा माइलस्टोन मी अचीव केला ह्यासाठी एक वुडन प्ले बटन बनवून आणला. दिस इज द वुडन प्ले बटन. ह्याच्यावर असं लिहिलंय प्रेझेंटेड टू मानसी करण फॉर पासिंग 50,000 सबस्क्रायबर्स. यूट्यूबचा लोगो आहे ऑफकोर्स, ते वर खाली आहे कारण हे हँडक्राफ्टेड आहे. हे स्वतःहून बनवलंय साहिलने, स्वतःहून त्याच्या कंपनीमध्ये. ही इज अ मेकॅनिकल इंजिनियर, तर त्याच्या कंपनीमध्ये त्यांनी हे सगळं बनवलं. सांगायचं तात्पर्य हे की सांगायचा अख्खा मुद्दा असा की आय एम ब्लेस्ड विथ द बेस्ट पीपल अराउंड मी. बेस्ट फॅमिली, बेस्ट फ्रेंड्स, बेस्टेस्ट पेरेंट्स आणि सगळं मिळून यू गाईज आर द बेस्टेस्ट. आणि मी खूप 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 मनापासून थँक्यू म्हणेन तुमच्या प्रत्येकाला, प्रत्येक 50,000 माणसाला आणि याच्यापुढे जेवढे वाढतील प्रत्येकाला पर्सनली. दिस इज अ ह्यूज थँक्स टू यू, अ व्हर्च्युअल हग टू यू फॉर सबस्क्रायबिंग माय काय बोलतात हे जे धांगडधिंगाला सबस्क्राईब करायसाठी खूप जास्त थँक्यू. आणि असंच सबस्क्राईब करून प्रेम देत राहा, कमेंट करत राहा, लाईक करत राहा. आय होप तुम्हाला हा इकडचा तिकडचा स्टोरी टेलिंगवाला व्हिडिओ आवडला असेल. आय होप तुम्हाला मी आवडली असेल. मी तर तुम्हाला आवडतेच, मला माहिती आहे. बट अगेन थँक्यू सो मच. कीप लव्हिंग अँड कीप वॉचिंग. आता बघूया मी पुढचा व्हिडिओ काय टाकते.